तर बातम्या विस्ताराने बघणार आहोत। पावसाच्या बातमीने सुरुवात करूया। राज्यात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असा हवामान खात्याचा इशारा आहे। काही भागात 200 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडू शकतो। ताम्हिणी, लोणावळा, महाबळेश्वर, मुळशी घाटातून त्यामुळे प्रवास टाळा। पूर, पाणी साचणं आणि भूस्खलन होण्याची शक्यता या भागात संभवते। त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी सहलीला जाण्याचा या घाटातून जर विचार करत असाल तर त्यावर थोडासा स्वल्पविराम सध्या तरी द्यावा असं आवाहन पुढारी न्यूज करत आहे। कल्याण डोंबिवलीमधल्या शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 4 आणि 5 जुलैला अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचणं, पूरस्थिती निर्माण होणं तसंच वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण डोंबिवलीमधल्या शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नागरिकांनी सुद्धा अनावश्यक बाहेर पडणं टाळावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्यानंतर लक्ष ठेवावं असं आवाहन करण्यात आलंय। मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 2 दिवसांपूर्वी धावत्या मोटरसायकलवर झाड कोसळल्याने राहुल पाटील गंभीर जखमी झाले होते। त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय।